उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक समाजासाठी अर्थसंकल्प मांडला असून ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना, तृतीयपंथी घटकातील लाभार्थ्यांसाठी वीज भांडवल योजना, मातंग समाजासाठी रमाई आवास योजना इत्यादी योजनांसाठी पुरेसा निधी देण्यात आला आहे। अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी 15,893 कोटी रुपये, आदिवासी विकास उपाययोजनेसाठी 15,360 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत। संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत देवनार येथे, लेदर पार्क कोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र, प्रत्येक महसुली विभागात उत्कृष्टता केंद्राची स्थापना, चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली जाणार आहे। मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटीची स्थापना, कार्यक्रम खर्चाकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास 18,816 कोटी रुपये, कार्यक्रम खर्चाकरिता आदिवासी उपाययोजनेकरिता 15,360 कोटी रुपये देण्यात येणार आहेत। 12 बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत गाडगेबाबा 12 बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे। मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फतचे मुदत कर्ज, डॉक्टर APJ अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजनेकरिता शासनाची हमी 30 कोटी रुपयांवरून 500 कोटी रुपये करण्यात आली आहे।